प्रश्न, कसे घातल्यास मग? ला बोलायला लागते. उत्तर, प्रेमाने आणि समजून घेतल्यास व्यक्ती मनमोकळेपणाने बोलू लागते. आपुलकी आणि विश्वासामुळे संवाद अधिक चांगला होतो. शांत आणि आदरपूर्ण वागणूक नाते मजबूत करते. चांगल्या संवादामुळे एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. प्रश्न, पाय खांद्यावर ठेवून केल्यास काय होते? उत्तर, योग्य प्रकारे केल्यास शरीराला आराम आणि लवचिकता मिळते. व्यायामामुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. संतुलित हालचालींमुळे शरीर अधिक सक्रिय राहते. नियमित सराव केल्याने आरोग्य सुधारते. प्रश्न, मध्ये हार्मोनल बदल सर्वाधिक कधी होतात? उत्तर, किशोरावस्था आणि मासिक चक्राच्या काळात बदल जास्त होतात. या काळात शरीर आणि मनामध्ये नैसर्गिक बदल दिसतात. हार्मोन्समुळे भावना आणि ऊर्जा बदलू शकतात. योग्य आहार आणि विश्रांती महत्त्वाची असते. प्रश्न, तिने पाय फाकवले नाही तर काय होते? उत्तर, हालचाल व्यवस्थित झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते. शरीराला ताण आणि अस्वस्थता जाणवू शकते. योग्य पद्धतीने हालचाल करणे आवश्यक असते. सावधपणे वागल्यास त्रास कमी होतो. प्रश्न, पहिल्यांदा खालचे केस कोणाकडून काढून घेते? उत्तर, अनेक जण पार्लर किंवा स्वतःच्या मदतीने केस काढतात. हे पूर्णपणे वैयक्तिक आवड आणि स्वच्छतेवर अवलंबून असते. स्वच्छता राखणे आरोग्यासाठी चांगले असते. योग्य साधनांचा वापर करणे महत्त्वाचे असते. प्रश्न, महिलांमध्ये तणाव, स्ट्रेस वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? उत्तर, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या हे मुख्य कारण असू शकते. योग्य विश्रांती आणि सकारात्मक वातावरण महत्त्वाचे असते. तणाव कमी करण्यासाठी व्यायाम आणि छंद उपयोगी ठरतात. कुटुंबाचा आधार मानसिक शांतता देतो. प्रश्न, कोणत्या ठिकाणी खेळायला आवडते? उत्तर, अनेकांना मैदानात किंवा मोकळ्या जागेत खेळायला आवडते. अशा ठिकाणी खेळल्याने आनंद आणि उत्साह वाढतो. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. मित्रांसोबत खेळल्याने मजा अधिक येते. प्रश्न, जेव्हा माणूस आत प्रवेश होतो तेव्हा काय होते? उत्तर, नवीन ठिकाणी गेल्यावर नवीन अनुभव मिळतात. परिस्थितीनुसार भावना आणि विचार बदलू शकतात. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते. नवीन वातावरण आत्मविश्वास वाढवते. प्रश्न, कोणत्या वयात कोणत्या ठिकाणी करून घेते? उत्तर, प्रत्येक गोष्ट योग्य वयात आणि सुरक्षित ठिकाणी करावी. समजूतदारपणा आणि सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. योग्य मार्गदर्शनामुळे चुका टाळता येतात. जबाबदारीने निर्णय घेणे आवश्यक असते. प्रश्न, करून झाल्यावर बाई पालथी का झोपते? उत्तर, आराम मिळावा आणि शरीर शांत व्हावे म्हणून काहीजण तसे झोपतात. प्रत्येक व्यक्तीची सवय आणि आराम करण्याची पद्धत वेगळी असते. विश्रांतीमुळे शरीराला ऊर्जा मिळते. आराम केल्याने थकवा कमी होतो. प्रश्न, बाईच्या गुप्त जाण्याआधी काय केले पाहिजे? उत्तर, स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असते. योग्य तयारी आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. स्वच्छ वातावरण आरोग्यासाठी चांगले असते. सावधगिरी बाळगल्याने त्रास टाळता येतो. प्रश्न,
काय पिल्यानंतर पाणी लवकर निघत नाही? उत्तर: काही पेयांमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त वेळ टिकते. शरीराची प्रकृती आणि आहार यावरही ते अवलंबून असते. योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. आरोग्यदायी पेये शरीरासाठी फायदेशीर असतात. प्रश्न: 40 वर्ष वरील बाईची गुप्त किती वेळात ओली होते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते. वय, आरोग्य आणि परिस्थितीनुसार बदल जाणवू शकतात. मानसिक आणि शारीरिक स्थिती यावर परिणाम होतो. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. प्रश्न: तिच्या कोणत्या भागात बोट घातल्यास बाई उतावीळ होते? उत्तर: प्रेमळ स्पर्श आणि आपुलकीमुळे भावना व्यक्त होतात. आदर आणि समजूतदारपणामुळे नाते अधिक चांगले बनते. विश्वास आणि संवाद हे नात्याचे मुख्य आधार असतात. एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असते.